हे आहेत आपल्या कोकणातले खरे समुद्र किनारे. वाह, सुपर. मस्त आहे ना, शांत आहे पण समुद्र अजून. अरे कांदो नाही, कांदो खाया. चिकन मध्ये कांदो कांदो रावलो. सुप्रभात मित्रांनो, मी संकेत सावंत. एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज तारीख आहे 11 फेब्रुवारी आणि वाजले आहेत सकाळचे 7. आणि बघू शकता आपण आहोत सावंतवाडीमध्ये. आणि सध्या सकाळचं क्लायमेट जर बोलायचं झालं तर थोडं गारवा आहे क्लायमेटमध्ये, पण जेवढा थंडीमध्ये असतो तेवढा नाही, पण बऱ्यापैकी आहे. आणि इथे बघू शकता सगळीकडे ना दव पडलं आहे आणि दव पडल्यामुळे ना सगळं ओलं झालं आहे. बघा, गाडीवरती पण बघू शकता तुम्ही, पूर्ण दव पडलं आहे. आणि कालच आपण गाडीला पूर्ण वॉश केलं, कारण त्या दिवशी अंगणेवाडीला गेलो होतो 9 तारखेला आणि तिकडे पण रात्री ना खूप दव पडलं होतं आणि सगळी लाल माती, त्यामुळे पूर्ण गाडी खराब झाली होती. सो काल घरी आल्यावर तिला चांगलं धुतलं आहे आणि आता पूर्णपणे रेडी आहे. सो थंबनेलवरनं तुम्हाला समजलं असेल की आज आपण कुठे चाललो आहोत ते. तर आज आपण चाललो आहोत कुणकेश्वरला, जे की आहे सुंदर असं देवस्थान देवगड तालुक्यात. आणि चला आता बघूया, वाजले सकाळचे 7:30. आता सगळ्यात आधी आपण करूया गाडीला सेल्फ स्टार्ट. जरा गरम होईल तोपर्यंत ती. सो आता ना आम्हाला अजून एक आता मावशी आणि काका पण आम्हाला जॉईन करणार आहेत. ते कुडाळ हायवेला आपल्याला भेटणार आहेत. आणि हायवेचा टाईम दिला आहे 7:30 आणि आता वाजले आहेत 7. तर आता आपली गाडी जोपर्यंत गरम होईल तोपर्यंत आपण जरा त्यांना कॉल लावूया की काय परिस्थिती आहे त्यांची. कॉल उचलत नाही आहेत मित्रांनो. हा बोल संकेत. हा काका, निघाले? हा निघतो आता, एक 5-10 मिनिटं लागतील. निघाली 10 मिनिटांनी निघाली. ओके, चालेल. ठीक आहे. चला तर मित्रांनो, आता काका पण निघतील. हे लोक कोचरा म्हणजे कुडाळवरनं येणार आहेत. आणि आता बघूया आपण फटाफट गाडी जोपर्यंत गरम होते तोपर्यंत आपण इकडे हे दाखवू शकतो. हे बघा, ही सगळी इथे सुपारीची झाडं आहेत. ते मित्रांनो ना एक काजूचं पण झाड आहे आणि बघू शकता याला छोटासा एक काजू लागला आहे. हा बघा, मे बी हो, हा बघा, बघू शकता इथे काजू एक छोटासा. इथे पण काही काजू येत आहेत. हे काजू आता थोड्याच दिवसात पिकून तयार होतील. हे कलम लावलं होतं आम्ही आणि त्याला आता काजू धरलेत. तसंच तिथे पण एक झाड आहे काजूचं आणि त्याला ना आता पूर्णपणे चांगल्या प्रकारे असा बोंडू लागला आहे. मी तुम्हाला दाखवतो. हा बघा मित्रांनो, मस्त असा एक बोंडू लागला आहे.
ऑलराईट मित्रांनो, सो आता आपण पोचलो आहोत कुडाळमध्ये. आणि कुडाळमध्ये आपण जस्ट एक स्टॉप घेतला आहे आणि ते समोर तुम्ही बघू शकता, हा आपला आहे मुंबई गोवा हायवे. आणि इथे आपण गाडी थांबवली आहे. बघूया आता कधीपर्यंत येत आहेत काका वगैरे. कुडाळमध्ये बघत असाल तुम्ही किती कन्स्ट्रक्शन झालं आहे. हे बघा, इथे पण घर बनलं आहे. इवन रस्त्याच्या ह्या साईडला पण मोठी बिल्डिंग बनलेली आहे. सो मित्रांनो, कोकण आता कोकणसारखं नाही राहिलं आहे. ते मुंबईसारखं सेम कन्स्ट्रक्शन वगैरे सगळीकडे चालू आहे. आणि जर आतमध्ये जर तुम्ही गेलात एकदम गावांमध्ये वगैरे, तर तिकडे फक्त आपण असं वाटतं की कोकणात राहायला आलो आहे. सानू आणि स्वराली पण दोघींनी पण आपल्याला जॉईन केलेलं आहे. आणि त्यांची गाडी बघू शकता मागे, ही आहे आपली दुसरी गाडी. चला आता आपण जर्नी स्टार्ट करूया टुवर्ड्स कुणकेश्वर मंदिराकडे. शिरगाव बाजारपेठ, ते घ्यायचे तालुका देवगड. ते पापड आहेत ना, ते फिंगर्सवाले. त्यांचा बाजार आहे मला वाटतं आज देवगड शिरगावचा, म्हणजे एवढी गर्दी आहे बाजारात. आता आपण पोचलो आहोत देवगडच्या थोडं आधी. आणि इथे बघू शकता, हे मागे हॉटेल तावडे. हॉटेल तावडेमध्ये आपण आता ब्रेकफास्टसाठी थांबलो आहोत. सो बघूया आता कसं आहे हॉटेल तावडे. बघू शकता. आता फटाफट आपण नाश्ता करूया आणि पुढचा प्रवास स्टार्ट करूया. तर आपले पोहे आलेले आहेत. पोहे आणि कॉफी. मस्तपैकी आता पोहे आणि कॉफीचा नाश्ता करूया आपण आणि मी भेटूया आपण. तर मित्रांनो, आत्ताच आपण नाश्ता केला हॉटेल तावडेमध्ये. देवगडच्या थोडंसं आधी आहे आणि खूपच टेस्टी असा नाश्ता होता. पोहे आणि कॉफी मी घेतली होती. सो आता नेक्स्ट प्लॅन असणार आहे आम्हाला झिप लाईन करायचं आहे. तर झिप लाईन पहिले करायचं की आधी देवळात जायचं, त्याचं प्लॅनिंग चालू आहे. बघूया, कारण झिप लाईन करण्यासाठी नंतर मग ऊन वगैरे पडतं. सो पहिले आम्ही झिप लाईन करायला बघतो आहे. तर बघूया आता कशा प्रकारे होतं. इथे मित्रांनो गाय दिसली आपल्याला, गाईचं वासरू आहे आणि ते हात लावायला देत नाही आहे. बघू शकता मित्रांनो, आपण पोचलो आहोत श्री क्षेत्र कुणकेश्वर इथे. आणि इथे बघू शकता की जत्रेची तयारी चालू आहे. लाइटिंग वगैरे करण्यात आली आहे. आणि समोरच आपल्याला मंदिर दिसतंय. सो इथे यांनी बघा अशी परडी घेतली आहे फुलांची. आणि इथे आतमध्ये बघा, या फुलामध्ये ना एक पिंड आहे शंकराची. नागचाफा. नागचाफा म्हणतात त्या फुलाला. मस्त. आता मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आपण. आणि समोर बघू शकता श्री क्षेत्र कुणकेश्वर. काका पण आहेत आपल्याबरोबर. सुंदर मंदिर. आणि हे सगळं चिऱ्याचं बांधकाम आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला ही गणपतीची मूर्ती दिसते. आणि इथे पण एक सुंदर अशी गणपतीची मूर्ती.
बघू शकता मित्रांनो, इथे जत्रेची पूर्ण तयारी चालू आहे आणि हा आपला सुंदर असा समुद्रकिनारा. वा, सो मित्रांनो, आत्ताच आपण कुणकेश्वर इथे मंदिरातलं आपण दर्शन घेतलं आणि आतमध्ये फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही म्हणून मी आतला व्हिडिओ नाही काढू शकलो. पण हे मंदिर तुम्ही बघू शकता. सध्या आता इथे शिवरात्रीच्या उत्सवाची तयारी चालू आहे आणि खूपच जोरात तयारी चालू आहे आणि खूप मोठा उत्सव असतो इथे. तर आता आपण चाललो आहोत समुद्रकिनाऱ्यावरती आणि इथे पण बाजूला तुम्ही बघू शकता सगळी जत्रेची तयारी चालू आहे. मंडप वगैरे घालण्याचं काम सध्या चालू आहे आणि हे इथे आपलं मंदिर. चला तर आता आपण चाललो आहोत पाण्यामध्ये आणि बघूया त्या शंकराच्या पिंडी आपल्याला दिसत आहेत का. वा, सुंदर असा समुद्रकिनारा आहे आणि पाणी बघू शकता तुम्ही. एकदम क्लिअर वॉटर आहे मित्रांनो, परफेक्ट आहे. हे बघू शकता तुम्ही, हे आहेत आपल्या कोकणातले खरे समुद्रकिनारे. वाह, सुंदर. आणि हे आपलं कुणकेश्वराचं मंदिर. आता आपण तिकडे जाऊया. तिकडे पण एक शंकराची पिंड आहे दगडावरती, ती बघूया. आणि हा सुंदर समुद्रकिनारा. आता इथे मस्तपैकी लिंबू सरबत आणि लिंबू सोडा पितोय आम्ही. पाणी बघ किती मस्त आहे. लांबच्या लांब एकदा असं वाटतं काहीच नेवर एंडिंग एंडच नाही. वाळू बघ कशी आहे ना. लाटा पण मस्त आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत झिपलाईन करायला, जी की देवगडची फेमस अशी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे. आणि समोर आपण बघू शकता विंडमिल. वाव, सुंदर. खूप जवळून आपण विंडमिल बघू शकतो इथे. फक्त तिकडे सोडणार. ऑल राईट. सो आता आपण एक फॉर्म फिल केला आहे आणि इथून आता आपली झिपलाईन स्टार्ट होणार आहे.
आणि इथे बघा नंबर्स लिहिलेले आहेत. सो फर्स्ट आपल्याला 1 नंबरवरती उभं राहायचं आहे. दे बाबा. आता चालू ठेव. सानिका हे मी पण ये ना माझा प्रॉब्लेम नंबर त्याच्याकडे नाही लावतो. दादा स्वतःच रेकॉर्ड करणार. हे सोडून घे. तू भरून जा ना. असं नको ना बोलू जाताना फालतू नको बोलू. जाताना नको ऑल राईट. सो आता आपण पूर्ण रेडी झालो आहोत आणि इथे पण सगळेजण रेडी झालेत. चला आता आपण स्टार्ट करूया. खतरनाक एक्सपिरियन्स आहे मित्रांनो, खतरनाक एक्सपिरियन्स. ओ हो, एक नंबर होता, एक नंबर. आणि मागे बघू शकता आता इथे आपण लटकलेलो आहे. आता समोर बघू शकता तुम्ही, हा हुक पकडायचा आहे आता आपल्याला. अशा प्रकारे आपण हुक पकडलेला आहे. उभं राहायला जमेल. हो जमेल. पाहिला बा उभं राहा. रोडच्या त्या साईडला ते राईड. ऑल राईट. सो आपली राईड झालेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही मागणं आपले दुसरे मेंबर येत आहेत. हुक पकड, हुक पकडून जा. आता सानू आले, अजून 2 जण बाकी आहेत आपले. अजून 2 जण आपली बाकी आहेत, त्यांचं शूट घेऊया आपण इथून. एक नंबर, एक नंबर. आणि आता अजून एक जण येतोय तिथून मागून. ती स्वराली आलेली आहे.
पकड हुकला पकड. आता लास्ट पिऊ येते आणि इकडनं तिला बघूया आता आपण. आणि ही पिऊ पण आलेली आहे. Woo! ए इकडे बघ. त्याला पकड आता. दोरीला पकड द्या. पकड. पकडून राहा. आता वाजले आहेत 2:30 झालेत आणि मित्रांनो आता जाम भूक लागली आहे. आणि आता ना जेवणासाठी ना आम्ही घरूनच चिकन वगैरे घेऊन आलेलो आणि मध्ये ना आम्ही एका खानावळीमध्ये आंबोळ्या घेतल्या आहेत. सो आता ना हे लोकेशन एकदम मस्त वाटतं आहे मला. मागे बघू शकता इकडे समुद्र आहे आणि ही इथे झाडं. सो आता हे लोकेशन आम्ही जेवणासाठी यूज करणार आहोत. तेव्हा तिकडे ना मस्तपैकी आता हे लोक सगळं टाटा वगैरे लावत आहेत आणि इथे आपल्या गाड्या पार्क आहेत. चला आता आपण जाऊया आपल्या लोकेशनकडे आणि बघूया काय काय आणलं आहे. वा सुंदर लोकेशन आहे. इथे बघू शकता क्लीन बीच आणि ही सगळी आहेत ना सुरूची झाडं आहेत. सुरू ही झाडं समुद्रकिनाऱ्यावरतीच बघायला मिळतात. आणि हे बघा हा सुंदर असा बीच. हे बघा मस्तपैकी असं आजीने चिकन बनवलंय. हा चिकन बनवला. या सगळे जण जेवायला. बघा कसा कट आलाय तो बघा ना. हो हा बघा गावठी आहे ना हे. हा हे गावठी आहे. हे बघा गावठी. प्युअर गावठी. प्युअर गावठी आपल्या कोकणातली. हा आणि मस्तपैकी इथे आता बसलोय वरती बघू शकता तुम्ही. आणि हा व्ह्यू बघू शकता एकदा. वा सुंदर. वा मित्रांनो आपण मगाशी तिकडे होतो. तिकडनं आपण झिप लाईन आपली केलेली. विंडमिल्स ज्या दिसत आहेत ना त्या. आणि हा अथांग पसरलेला समुद्रकिनारा. क्लीन बीच आहे. चला तर मित्रांनो आता आपण जाऊया मस्तपैकी आंबोळी आणि चिकन खाऊया. आणि तुम्ही या तोपर्यंत बीचचा आनंद घेऊ शकता. चला. वा गावठी चिकन आणि हे आपली आंबोळी. सुंदर. आणि बघू शकता आम्ही इथे बसलो आहोत आणि हा व्ह्यू बघू शकता एकदा मागचा. वा मस्त. हो सगळे येत आहेत. चला आता फटाफट मी चिकन आणि आंबोळी खातो आणि तुम्हाला भेटतो. सर्वांनी इकडे लक्ष द्या आता. तर मित्रांनो आता काकांनी पण आपल्याला जॉईन केलेलं आहे आणि आपलं वनभोजन आता सुरू झालेलं आहे. मस्तपैकी आम्ही गावठी चिकन आणि आंबोळीचा आस्वाद घेतोय. आणि हे बघा हे लोक पण आहेत मागे. हे बघा हे इकडे बघा. हा आपल्या आजीनी बनवलंय गावठी चिकन. मस्त आहे. आणि आंबोळ्या. आणि हा व्ह्यू बघू शकता एकदा मागचा. वा अरे कांदो नाही. कांदो काय चिकनला. चिकन मध्ये कांदो कांदो रावलो. कांदो नाही आणू. गावठी चिकन आणि कांदा विसरलोय. मित्रांनो कांदा विसरलाय. आजी कांदा विसरली आहे.
वरती पक्षी आहे. वरचा व्ह्यू बघू शकता. वाव. पक्षी बघा तर आता आमचा मस्तपैकी असा लंच करून झालेला आहे आणि आम्ही हा जो एवढा पण सगळा कचरा होता ना हा आता इकडनं आम्ही घेऊन चाललो आहोत. इथे टाकणार नाही होत पण आजूबाजूला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कचरा करून ठेवला आहे. हे बघा. तर मित्रांनो तुम्ही अशा चांगल्या ठिकाणी जर येत असाल एवढा सुंदर इथे बीच आहे आणि हे सुंदर असं लोकेशन तर हा असा कचरा करू नका. हा बघा सगळं प्लॅस्टिक बिस्टिक दारूच्या बाटल्या बिटल्या सगळ्या इथे पडलेल्या दिसत आहेत. एवढ्या सुंदर निसर्गाला खराब करून टाकलेलं आहे इथे. सो मित्रांनो अशा प्रकारे आपली देवगडची पिकनिक इथे समाप्त झालेली आहे आणि हा सुंदर व्ह्यू बघू शकता. चला तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर असेच कंटेंट बघण्यासाठी चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. चला भेटूया परत एक नवीन लोकेशन सहित. तोपर्यंत बाय बाय.